आम्ही थोडं कपटपणा केलं म्हणून जमलं. कचरा त्याच्या घरून आणतो. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, पण बाया एकत्र करते. आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिक त्याच्यात देऊ नका तुम्ही, प्लास्टिक जाळू नका. जी बाई प्लास्टिक जाळीन तिला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही. 1400 वर्ष जमिनीत सडत नाही ते. किती चांगदेव बाबाची अवलाद येते, सडत नाही. मग आम्ही बायाला सांगितलं आम्ही बाजूला द्या, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. एक एक पिशवी केली आम्ही, पंचायतच्या नावाची पिशवी मोठी. दर बाईला एक पिशवी दिली. तिला सांगितलं या पिशवीत प्लास्टिक ठेवा, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. असे लोक आहे, लय शहाणे. मग आता 3 वर्षांना आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकून 15-20 रुपये किलोनं विकत घेत होती प्लास्टिक. जी जमा करून ठेवीन 20 रुपये किलो विकत घेतो तिच्याकडून. आता बाया फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठुती. आणि माझं मत आहे, इथं ग्रामसेवक साहेब होते या गावचे, माझं मत आहे इथून पुढे ग्रामपंचायतीने नगरपालिकेने गावातला कचरा आणि गावातलं प्लास्टिक विकतच घ्यायला पाहिजे.